अमर, नागपूरमध्ये कशा पद्धतीने आज दिवसभर वातावरण बघायला मिळालं, किंबहुना विदर्भातल्या 5ही मतदारसंघांमध्ये आज नेमकं काय काय घडलं? अगदी बरोबर आहे। सकाळच्या सत्रामध्ये प्रचंड असा उत्साह नागपूरमध्ये दिसून आला मतदानामध्ये, पण दुपारच्या सत्रामध्ये थोडं मतदानाची गती दुपारी 12 ते 4च्या दरम्यान कमी झालेली दिसली आणि असंच ओव्हरऑल चित्र संपूर्ण पूर्व विदर्भातल्या सगळ्या मतदारसंघात दिसलं। अपेक्षेनुरूप गडचिरोलीमध्ये उत्साह मतदारांचा मोठ्या प्रमाणात दिसून आला। आता पूर्ण पूर्व विदर्भात बघायला गेलं सर्वाधिक मतदान हे गडचिरोलीमध्येच झालेलं दिसून येत आहे आणि अजून ही आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे, कारण की ते दुर्गम भागातलं असतं, तिथले रिपोर्टिंग याला बऱ्यापैकी वेळ लागतो। पण एकूण जेवढं गेल्या वेळेस मतदान होतं, जसं नागपूरला गेल्या वेळेला 54% मतदान झालं होतं, यावेळेला सुद्धा त्याच ॲव्हरेजमध्ये मतदान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। नागपूरमध्ये बघायला गेल्यास विभागवार म्हणजे मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ बघायला गेल्यास उत्तर नागपूरमध्ये तुलनात्मक कमी मतदान झाल्याचं दिसून आलं। तेच चित्र रामटेकमध्ये गती सकाळच्या सत्रात धीमी होती, नागपूरपेक्षाही मागे होती 2-3 टक्क्यांनी, पण दुपारनंतर रामटेक म्हणजे ग्रामीण भागामध्ये मतदानाचा वेग वाढलेला आणि रामटेकमध्ये गेल्या म्हणजे 2014 आणि 2019 दोन्ही वेळेस 62% सुमारास जे मतदान झालं होतं, तेच यावेळेस अगदी 60 ते 62च्या दरम्यान परत एकदा मतदान होण्याची शक्यता। ही 5 वाजताची आपण आकडेवारी आता जी बघतोय ती येते। 6 वाजताची आकडेवारी साधारणतः 6:30च्या सुमारास येईल आणि त्यानंतर फायनल एक आकडेवारी 7 नंतर चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल। पण गेल्या वेळेस जेवढं मतदान झालं होतं नागपूर आणि रामटेक इथे तेवढंच मतदान यावेळेस झालेलं सुद्धा दिसतंय। सगळ्यात महत्त्वाचं गडचिरोलीमध्ये उत्साह नेहमीप्रमाणे जास्त दिसून आला मतदारांचा। निश्चित अमर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।